जय काळसिद्ध. अनेक वेळ पाहतो अलीकडे मी की मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलनं केली जातात. त्या आंदोलनामध्ये महिला पण असतात. कळलं की नाही? ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे. पण मंदिर जे आहे, भगवंताचं मंदिर जे आहे, मंदिर वास्तविक स्थान कसं असतं? तिथे सत्वगुणाचं आधिक्य असतं. सत्वगुणी असतात, सगळे पूजा अर्चा चाललेल्या असतात. तिथे एक तिथला एक जो वलय जो असतो, निराळाच वलय असतो. तो अशा मंदिरामध्ये जर आपल्याला जायचं असेल, प्रवेश करायचा असेल, तर आपण आपला सात्विक, हा ठीक आहे, म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे सात्विक पोशाख असायला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे त्या मंदिराला साजेसं. आता बघा, भगवंताची अनेक रूपं आपण पाहतो आणि भगवंताची जी रूपं पाहतो, भगवंताला आपण कशा कशा पद्धतीने नटवतो बघा. कळलं ना? म्हणजे सात्विक, त्याचा जो सगळा पोशाख वगैरे वगैरे कसा सात्विक असायला पाहिजे. त्याचा चेहरा बघा, म्हणजे तुलसी वृंदावन म्हणा किंवा त्यांनी जे भस्म विलेपित वगैरे वगैरे जे काय असतं ना, म्हणजे आपल्याला कळतं की ते पाहिल्यानंतर तिथे सत्वगुणाचं प्राभाव आहे, प्राभावी आपल्याला दिसून येतं. कळलं की नाही? म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, भक्ती, भाव असायलाच पाहिजे. म्हणजे ते आपलं श्रद्धे जे आहे, जे उपास्य आहे, त्याच्या दर्शनासाठी आपण जातोय, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव असायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला जो पेहराव जो आहे ना, पेहराव पण तसाच असायला पाहिजे. कळलं की नाही? अगदी मी सगळ्याच ठिकाणी असं म्हणणार नाही की सगळ्यांनी धोतरच नेसून जायला पाहिजे, असंही नाही. पण पाजामा म्हणा किंवा छान सुंदर अगदी पोशाख शोभेल असा, कारण पोशाखामधून पण सत्वगुण दिसून येतं ना. लक्षात घ्या, सात्विक, राजसिक आणि तामसिक हे 3 गुण जे आहेत, तर आपल्या पोशाखामध्ये पण सात्विक भाव दिसायला पाहिजे. कळलं की नाही? आपला साधारणपणे एकंदरीत आचरण जे आहे हे सात्विक असायला पाहिजे. आणि असं जर असेल तर ठीक आहे, मंदिरात जा तुम्ही. आणि अगदी म्हणजे काहींचा असा आग्रह असतो की गर्भगृहापर्यंत जायला पाहिजे. लक्षात घ्या, गर्भगृह वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तिथे एक वेगळा औरा असतो. कळलं ना? तिथलं सामर्थ्य वेगळं असतं, शक्ती वेगळी असते. कळलं की नाही? मग तिथे प्रवेश करण्यासाठी तुमची पण तेवढी तयारी पाहिजे ना. तो कळला ना? म्हणजे तुम्ही सात्विक आचरण असायला पाहिजे, अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. आणि असं जर असेल तरच तुम्ही ते गर्भगृहापर्यंत जाऊ शकता. कळलं ना? म्हणजे अगदी प्रत्येकाने हट्टाने मला तिथे जायलाच पाहिजे असा आग्रह करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. कळलं ना? शेवटी प्रत्येक स्थानाचं पावित्र्य आहे ना. आपण अगदी साधी तुम्हाला गोष्ट सांगतो मी, आश्चर्य वाटेल. आता आमच्या घरात जी येणारी जी असायची ना, कारण आमच्या घरामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण, पूजा अर्चा वगैरे वगैरे सगळं चालायचं. कळलं ना? ते आमच्या घरात येणारी व्यक्ती तशाच गुणांची असायची. चुकीच्या गुणांची व्यक्ती आमच्या घरात येऊ पण शकत नव्हती. आणि चुकून जर आली ना, ते जास्त वेळ ती बसू पण शकणार नाही. तिला वाटेल की केव्हा आपण इथून निघून जातोय. कळलं की नाही? म्हणजे ती वास्तूचं जे सामर्थ्य असतं, म्हणून आपण आपल्या तुळशी वृंदावन वगैरे वगैरे लावतो ना दारामध्ये, म्हणजे आपण आपलं वास्तूचं पावित्र्य वाढवतो. तेव्हा अशा वास्तूमध्ये चुकीची माणसं प्रवेशच करू शकत नाहीत. लक्षात घ्या, हे वरवरचं दिसून येतं. म्हणजे ह्यातला सूक्ष्म भाव जर तुम्ही बारकाईने तपासून पाहाल तरच तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी असं म्हणेन की मंदिराचं ठीक आहे, मंदिरासाठी आंदोलनं करा, पण आंदोलन करणाऱ्यांचा तुम्ही पोशाख बघा, कसे काय काय असतात, कशी चित्र असतात. कळलं ना? आणि अशी आंदोलनं करण्यात काहीही अर्थ नाहीये. आणि त्या मंदिरात प्रवेश करून तुम्हाला जे साध्य करायचं ते कधी साध्य होणार नाही. आपण मंदिरात का जातो? पूजा अर्चा, भक्ती, भावना ह्या सगळ्या पवित्र गोष्टींसाठी आपण मंदिरात जातो. कळलं ना? म्हणजे केवळ मला हट्टाने इथे प्रवेश करायचाच आहे याला अर्थ नाहीये. कळलं ना? म्हणजे हे मला खूप जाणवतं. जेव्हा मी आंदोलनं बघतो आणि त्या आंदोलनामध्ये आंदोलन करणाऱ्या बायकांचे पोशाख पण असे असतात, अहो ते बघायला नको. कळलं ना? म्हणजे अशा पद्धतीने केवळ आंदोलन करायचंच, आपल्याला प्रसिद्धी मिळवायचीच. कळलं ना? आणि ती रील तयार करून सगळ्या लोकांमध्ये फिरवायचीच. कळलं ना? म्हणजे येन केन प्रकारेण प्रसिद्धीम लभ्यते मानवा, असं जर तुम्हाला करायचं असेल तर जरूर करा.
पण त्यामधून तुम्हाला खरा आनंद समाधान कधीही प्राप्त होणार नाही. कारण मंदिरात जाण्यासाठी तुमचं अंतःकरण शुद्धच असायला पाहिजे. सत्वगुणाची तुम्हाला वृद्धी करायलाच पाहिजे. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.